UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दिवाळीनंतर निवडणुका घ्या, राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाचीही चर्चा। शहरातील मतदान केंद्रावर 100% CCTVसाठी प्रयत्न। मोठ्या रांगात इथे बसण्याची पाणी, वीज आणि टॉयलेटची व्यवस्था, तर वृद्ध दिव्यांगांसाठी घरपोच मतदान असेल। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। कदाचित पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं विधान। आनंददिघींना मारलं गेलं, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती। सर्व गोष्टी कालांतराने बाहेर येतील। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट। संजय शिरसाट यांनी पुरावे दिल्यास कोर्टात जाणार। शिरसाट 23 वर्ष गप्प का होते? त्यांचा स्वार्थ काय होता? या षडयंत्रात शिरसाटही सहभागी होते का? आनंददिघींचे पुतणे केदार दिघींचा सवाल। धर्मवीर 2 सिनेमा पाहून धक्का बसला। ज्या गोष्टीला मी साक्षीदार, तिथे दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री पळतात। हा दिघे साहेबांचा अपमान। संजय राऊतांचा हल्लाबोल। महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार द्या योजनेमुळे जानेवारीत पगार द्यायला सरकारी तिजोरीत पैसे राहणार नाही। सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी राज्य खड्ड्यात जात असेल तर चुकीचं। अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंची टीका। राज्य खड्ड्यात नाही तर प्रगतीपथावर घेऊन जाऊ, तुमचे सहकार्य हवं। राज ठाकरेंच्या अनौपचारिक गप्पांच्या वेळीच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकारकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काढायला पैसे नाही। बहिणींना टेबलावरून लाच द्यायची होती म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप। नाशकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं अनावरण। भारतातील सर्वात मोठे अर्धाकृती ब्रॉन्झ धातूचे शिल्प। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री भुजबळांच्या उपस्थितीत लोकार्पण। रुग्णालयातून 4 तास सुट्टी घेऊन भुजबळांची नाशकातील अनावरण सोहळ्याला उपस्थिती। गेले काही दिवसांपासून भुजबळांवर रुग्णालयात उपचार सुरू। 5 वर्षात तिन्ही पक्षांकडे सीएम पद जावं। महायुतीत फिरत्या मुख्यमंत्री पदावर बोलणी सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपद संगीत खुर्चीसारखं। अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करायची। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा टोला। आम्ही पदासाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी सत्तेत। विरोधकांच्या टीकेनंतर दादा गटाच्या प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर। अजित पवार गटाला घड्याळाऐवजी दुसरं चिन्ह द्या। शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका। 1 ऑक्टोबरला याचिकेवर सुनावणी। तुतारी सोबत चला असं काही कार्यकर्त्यांचं मत, तर काही कार्यकर्त्यांचा अपक्ष लढण्याचा असून पितृपक्षानंतर योग्य तो निर्णय घेणार। हर्षवर्धन पाटील यांची माहिती। रोहितची पहिली 5 वर्ष कर्जत जामखेडच्या सेवेसाठी तर येणारी 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असतील। शरद पवारांकडून रोहित पवारांच्या मंत्रिपदाचे संकेत। माझं कुटुंब माझी जबाबदारीवरून अमृता फडणवीसांचा ठाकरे पवारांवर निशाणा। आपली घरं भरणाऱ्या नेत्याला नाही तर लोकांची चिंता असणाऱ्याच नेत्याला पुढे आणा, अमृता फडणवीसांचं आवाहन। सिनेटमधील सर्व विजयी उमेदवारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मातोश्री बाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आदित्य ठाकरेंना विश्वास। वकील गटानवरेंकडून आरोपी अक्षयच्या एन्काउंटरचं रिक्रिएशन। तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास जाण्यास किती वेळ लागतो याची पडताळणी। सीन रिक्रिएशनच्या माध्यमातून तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न। धनगर आरक्षणाविरोधात विधानसभा उपाध्यक्षच मैदानात। राज्य सरकार विरोधात झिरवाळांचं सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन। मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।